विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान हा पाठ। आणि या अगोदर आपण कृषी विकासातले काही महत्त्वाचे टप्पे अभ्यासले। आजही आपल्याला कृषी विकासातले शेवटचे दोन महत्त्वाचे टप्पे अभ्यासायचे आणि ते म्हणजे औषधी वनस्पतींची लागवड आणि फळ प्रक्रिया उद्योग। या अगोदर आपण कृषी विकासातले महत्त्वाचे टप्पे आणि कृषी विकासामध्ये जैवतंत्रज्ञानाचं कार्य कसं महत्त्वाचं आहे आणि जैवतंत्रज्ञान हे मानवाच्या फायद्यासाठी सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल आणि संकर घडून आणण्याचं तंत्रज्ञान आहे। आणि या सजीवांमध्ये घडून आणलेल्या बदलांमुळे किंवा जनुकीय बदल घडून आणून संकर घडून आणल्यामुळे कृषी विकासामध्ये भर पडली किंवा कृषी उत्पादनं अधिक तयार करता आली, विविधता वाढवता आली। आणि जैवतंत्रज्ञानाचा उद्देश होता दर्जा टिकवला पाहिजे, गुणवत्ता टिकवली पाहिजे। परंतु हे सगळं करण्यामध्ये आपण याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि दिवसेंदिवस दर्जा खालावत चालला, गुणवत्ता घटत चालली, हे आता आपल्या लक्षात आलेले। या अगोदर आपण कृषी विकासातले महत्त्वाचे टप्पे अभ्यासत असताना हरित क्रांती अभ्यासली, नील क्रांती अभ्यासली, श्वेत क्रांती अभ्यासली, त्याचबरोबर खतांचा वापर, कीटनाशकांचा किंवा कीटकनाशकांचा वापर, सेंद्रिय शेती, मधुमक्षिका पालन या सगळ्याबद्दल अभ्यासलं। आता औषधी वनस्पती हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे। आता औषधी वनस्पतींची लागवड केल्यामुळे सुद्धा कृषीचा विकास होतो किंवा शेतीचा विकास होतो। आणि या औषधी वनस्पती कोणत्या आहेत? आपल्या घरामध्ये जर आजी किंवा आजोबा असतील तर बघा, साधा खोकला आला तर ते काय सांगतात? हळद टाकून दूध प्यावं, आजी सांगते। ती म्हणते का मोठ्या दवाखान्यात गेलं पाहिजे आणि कुठल्या तरी ॲलोपॅथीच्या गोळ्या आणल्या पाहिजे आणि हा गोळ्या खा असं सांगते का? किंवा आणखीन कशाचा तरी झाडाचा पाला, हा पाला तू पानात हे पान टाकून खा किंवा हा या पानाचा रस पिला पाहिजे। किंवा एखादी जखम झाली तर लगेच जखम झाली की आयोडीन टाकते का आजी? नाही, जखम झाल्याबरोबर काय करते? त्याला स्वच्छ धुवून हळद टाकते। हळद टाका हे सांगितलं जातं आपल्याला। किंवा जखम जोडीचा पाला किंवा त्याला दगडी म्हणतात काही प्रांतामध्ये, त्या दगडीचा पाला किंवा जखम जोडीच्या पाल्याचा रस त्याच्यावर टाकला जातो। किंवा लिंबाच्या झाडाची साल, ती साल बारीक कुटून खोबऱ्याच्या तेलामध्ये जखमेवर घातल्यानंतर तो मलम किंवा हा वनस्पतीपासून तयार केलेला मलम असं आपल्याला म्हणता येईल। हेच अजूनही आजी आणि आजोबा सांगतात। परंतु दिवसेंदिवस आपल्याला हे सगळं करायला वेळ नाही, आपण गतिमान झालो, आपली जीवनशैली बदलली आणि याच्यात आपण स्वतःला धन्य मानत आहोत। आरोग्याकडं दुर्लक्ष होतंय, आरोग्याची हिळसांड होते आणि आरोग्याचे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गोळी खाल्ली पाहिजे, इंजेक्शन घेतलं पाहिजे, ऑपरेशन केलं पाहिजे, पटकन दुरुस्त झालं पाहिजे, अशी मानसिकता आपली दिवसेंदिवस बनत चाललेली आहे। परंतु औषधी वनस्पती निसर्गानं आपल्याला जन्म दिला, निसर्ग आपल्याला वाढवतोय आणि निसर्गामध्ये ही देखील क्षमता आहे की आपल्याला जर काही व्याधी झाल्या किंवा आजार झाले तर ते दुरुस्त करता येतील, ही क्षमता देखील निसर्गाकडे आहे। एवढंच नाही तर आयुर्वेद ह्या भारतीय उपचार पद्धती आहे आयुर्वेद। आपण पाश्चात्य उपचार पद्धती अधिक वापरतोय, ॲलोपॅथी, आणि ही ॲलोपॅथी शरीरासाठी हानिकारक सुद्धा आहे। पण आयुर्वेदामध्ये धोके किंवा तोटे नाहीयेत, ॲलोपॅथीमध्ये तोटे आहेत, उपयोग देखील आहेत, परंतु फक्त साधारणपणे एक 20 ते 25%, 30% असे उपचार आहेत जे उपचार ॲलोपॅथीच्या साहाय्यानेच करता येतात। परंतु आयुर्वेद ही उपचार पद्धती अशी उपचार पद्धती आहे ज्या उपचार पद्धतीमध्ये माणसाचं आरोग्यच बिघडणार नाही यासाठी ती उपचार पद्धती काळजी घेते। ॲलोपॅथीमध्ये असं कधी होते का? आरोग्य बिघडणार नाही यासाठी डॉक्टर काही सांगतात का? आरोग्य बिघडल्यावरच आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरही तसंच म्हणतात। आपण जर बघा, सहजच तुम्ही काहीच झालं नाही, डोकं दुखत नाही, पोट दुखत नाही, अंग दुखत नाही, मणक्याचा त्रास नाही किंवा हृदयामध्ये काही कळा लागत नाहीत, वेदना होत नाहीत, आम्लपित्त झालं नाही आणि तरी देखील आपण डॉक्टरांकडे जायचं,
आणि डॉक्टर जर म्हणले काय झाले, काही नाही असं चालू होतं सहज आपलं, तुमचं काय चाललंय बघायला, का तुम्हाला काय झालं, काही दुखतंय का, काही दुखत नाही, उगा आलो होतो असंच, काही दुखू नये म्हणून अजून काय करायला पाहिजे, अजून तर काही दुखत नाही परंतु कधीच माझं काही दुखू नये यासाठी काय करायला पाहिजे, डॉक्टर तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुमची सुटका करतील आणि म्हणतील जा, दुखत नाही का नाही, चांगली गोष्ट आहे, पण दुखूच नाही याच्यासाठी आमच्याकडे काही नाही, तुमचं दुखायल्यावर तुम्ही आमच्याकडे या, मग आम्ही तुम्हाला इंजेक्शन देऊ, मुठभर गोळ्या सकाळी, मुठभर संध्याकाळी, मुठभर अजून मध्यरात्री डापाची इंजेक्शन इकडून तिकडून, नको तिथलं ऑपरेशन, हे करायला ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे या. आजारीच पडू नये म्हणून मी आले तुमच्याकडे म्हणल्यानंतर डॉक्टरने आवडेल का, नाही आवडणार. परंतु आयुर्वेद ही उपचार पद्धती अशी उपचार पद्धती आहे की आपण आजारीच पडू नये यासाठी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे आयुर्वेदात औषधी वनस्पतींचा वापर केला जातो आणि औषधी वनस्पतींचा वापर करून आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि रोगमुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो व्यक्तीला आयुर्वेदामध्ये. हे आयुर्वेदाचं वेगळेपण आहे. म्हणजे आयुर्वेदात औषधी वनस्पतींचा वापर करून चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आणि रोगमुक्त करण्याचा प्रयत्न ज्या उपचार पद्धतीमध्ये केला जातो ती उपचार पद्धती म्हणजे आयुर्वेद. आणि आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचा वापर सर्वाधिक होतो. म्हणून औषधी वनस्पतींची लागवड हा देखील एक कृषी विकासामधला महत्वाचा टप्पा आहे. आपल्या भारतासारख्या देशामध्ये भरपूर झाडे, जैवविविधता आहे. आता दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेले आहेत. हे आपल्याला नाकारून चालणार नाही, विसरून चालणार नाही. शहरं मोठी झाली, उद्योगधंदे वाढले, झाडं तोडली गेली. परंतु पूर्वी आपण आपल्या पूर्वजांचा जर विचार केला तर सगळ्या रोगांवर इलाज करण्यासाठी वनस्पतींचा वापर केला जायचा. आपण संजीवनी वृक्षाबद्दल ऐकलेलं आहे किंवा कुठेतरी वाचलेलं आहे. मग हे संजीवनी वगैरे म्हणजे काय? या वनस्पतीच होत्या ना. भारताला जैवविविधतेचं वरदान लाभलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती येतात आणि आपल्याही प्रांतामध्ये आहेत. आपल्यापेक्षा मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत त्यापेक्षा उत्तरेमध्ये अधिक आहेत. तिकडं भरपूर सदाहरित जंगल आहेत. आणि या सर्वांचा वापर भारतीय माणूस पूर्वीपासून करत आहे. भारतीय माणसानं निसर्गासोबत ममत्वाचं नातं अगदी पूर्वीपासून जोपासलंय. पण पूर्वीपासून जोपासलेलं असताना आता भारतीय माणूस स्वतःला आधुनिक म्हणून घेत असताना पाश्चात्यांचं अनुकरण करतोय. आणि हे सगळे वृक्ष किंवा बहरलेला निसर्ग कुठं असतो? शहरात असतो का? नाही, तो गावामध्ये असतो, तो शेतामध्ये असतो. आणि माणूस आता शेतामधून गावामधून शहराकडे चाललेला आहे, उद्योगधंद्यांमध्ये चाललेला आहे. यामुळं माणूस संकटात सापडलेला आहे. जेवढे जास्त मोठे शहर होतील, जेवढे जास्त उद्योगधंदे वाढतील तेवढं माणसाचं आरोग्य आणि माणसाचं जीवनमान धोक्यात येईल. आणि या नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्त करणारा आयुर्वेदाचा मोठा वारसा सुद्धा आपल्या भारत देशाला लाभलेला आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी सगळ्या जंगलामधून गोळा केल्या जातात. परंतु आता दिवसेंदिवस औद्योगिकरण वाढत चाललेले म्हणून जंगलतोड झाली. आणि जंगलच जर नष्ट झाली तर औषधी वनस्पती टिकतील का? या औषधी वनस्पती आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. अशा वनस्पतींची लागवड करणं आता आपल्याला गरजेचं वाटू लागलेलं आहे. खरं म्हणजे वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन या संकल्पनाच कधी आल्या? ज्यावेळेस औद्योगिकरण वाढलं, उद्योगधंद्यासाठी, शहरांसाठी लोकसंख्या वाढली, लोकसंख्येसाठी घरं तयार करण्यासाठी, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ज्यावेळेस जंगलांचं प्रमाण माणसानं तोडून कमी केलं त्यावेळेस लक्षात आलं आता ऑक्सिजनची पातळी खालावली आणि कार्बनची पातळी वाढलेली आहे, कार्बन उत्सर्जन अधिक व्हायलेलं आहे. म्हणून माणूस वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याची नाटकं करू लागला. खरं म्हणजे एक नाटक आहे. कधी निसर्गामध्ये आपण लावलेली वृक्ष आहेत का? हे जंगल आपण तयार केलं का कधी कोणी? पण माणसानं ही संकट ओढवून घेतली आणि म्हणून आता दिवसेंदिवस औषधी वनस्पतींची लागवड करण्याकडे देखील एक उद्योग, एक व्यवसाय, कृषी विकास
म्हणून याकडे पाहिलं जाऊ लागलेलं आहे. आता मोठ्या प्रमाणात त्याची लागवड होतीये. तर कोणकोणत्या औषधी वनस्पती आहेत तुम्हाला एक कृती करा किंवा एक प्रयोग करा. बाळ, तुमच्या घरामध्ये जर एखादं बाळ असेल किंवा तुम्ही बाळ असताना तुम्हाला लहानपणी तुमची आई, आजी, आजोबा कोणीतरी ती घोटी उघडून देत होते. त्या घोटीमध्ये कोणकोणते वेगवेगळे पदार्थ असतात, खारीक असते किंवा अजून अडुळसा असतो, बदाम असतात, अंजीर असतं, जर्दाळू असतं, अजून काय काय असतं आणि कोणकोणत्या पदार्थ, हे सगळे औषधी वनस्पती आहेत. आणि औषधी वनस्पतींपासून मिळवलेल्या ह्या बिया किंवा भाग आहेत त्यांचे वनस्पतींचे, यांच्यापासून आपल्याला काय काय उपयोग होतो याबद्दल अभ्यास. अडुळसा हा खोकल्यावर उपकारक आहे. त्याचबरोबर वेखंड आहे, हळकुंड असतं, मुरुड शेंग असते. मुरुड शेंग कशाला वापरतात? पोटदुखी किंवा जंतनाशक म्हणून मुरुड शेंगाचा वापर केला जातो. किंवा जायफळ असते, बदाम आहे, जर्दाळू आहे. या सगळ्या वनस्पतींचा भाग आपण औषध म्हणून वापरतो. जसं हे आहे, जसं आवळा, हिरडा, रेटा, बेहडा, अश्वगंधा, या सगळ्या औषधी वनस्पती आहेत. या औषधी वनस्पतींची लागवड करून सुद्धा आपल्याला आर्थिक उत्पादन किंवा अर्थोत्पादन करता येतं किंवा आपल्याला पैसे मिळवता येतात. म्हणून याकडं कृषी विकासातला टप्पा म्हणून पाहिलं जातं. जसं हे आहे तसं फळ प्रक्रिया उद्योग. तर फळ प्रक्रिया उद्योग म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला कुठं आहे का असा फळ प्रक्रिया उद्योग? आपल्याला कोणत्याही हंगामामध्ये जर एखादं फळ खायचं असेल, पावसाळ्यामध्ये आंबा खायचा, हिवाळ्यामध्ये आंबा खायचा, आपल्याला मिळतो का आंबा? नैसर्गिक आंबा मिळणार नाही. परंतु ह्या फळांची साठवण करणे किंवा टिकवणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे, या गोष्टी फळ प्रक्रिया उद्योगामध्ये येतात. मग खारवणे असेल, मुरवणे असेल, वाळवणे असेल, शीतगृहामध्ये साठवणे असेल किंवा त्याच्यापासून काही जाम तयार करणे, जेलीज तयार करणे, मुरब्बे तयार करणे, हे सगळं कुठं होतं? चॉकलेट तयार करणे, हे फळ प्रक्रिया उद्योगामध्ये होतं. मग फळांपासून बनवलेली अनेक उत्पादन असतात, आपण त्याचा वापर करतो. आपल्याला वेगवेगळी सरबतं मिळतात, कोकम किंवा लिंबू किंवा आंब्यापासून तयार केलेलं आंब्याचं सरबत. ही सरबत आपल्याला कोणत्याही हंगामामध्ये बाजारामध्ये मिळतात. चॉकलेट मिळतं, जॅम मिळतात, जेलीज मिळतात, मुरब्बे मिळतात आपल्याला बाजारामध्ये. हे सगळे बाजारामध्ये कोणत्याही हंगामामध्ये मिळणारे फळांवर प्रक्रिया करून तयार केलेली उत्पादन आहेत. अनेक स्वादिष्ट पदार्थ सुद्धा आपल्याला फळांपासून, आता दिवसेंदिवस जैवतंत्रज्ञानाचा वापर करून फळांपासून न तयार करता कृत्रिमरित्या तयार केलेले फळांसारखे दिसणारे असे देखील पदार्थ बाजारामध्ये आहेत. परंतु फळाचा जर विचार केला तर कोणतंही फळ हे त्याचा किती काळ टिकावं याचा काही काळ ठरलेला आहे. बघा, आंबा म्हटल्यानंतर द्राक्षे, आंबा हे किंवा सीताफळ, रामफळ हे नाशवंत फळ आहेत. फळं नाशवंत असतात. केळी किती दिवस टिकते? टिकून जास्तीत जास्त 8 दिवस. आंबा किती टिकतो? 10 दिवस, 5 दिवस. कच्चा आंबा 15 दिवस जास्तीत जास्त. परंतु 4 महिने, 10 महिने, 1 वर्षभर टिकेल का? सहज आपला टिकणार नाही. मग यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असतं. फळ हा नाशवंत पदार्थ आहे. मग त्याच्यावर प्रक्रिया करणे म्हणजे त्याला शीतगृहामध्ये साठवणे, त्याला वाळवणे, त्याला खारवणे, त्याला मुरवणे किंवा हे सगळं करण्याची गरज असते. आणि हे सगळं केल्यानंतर किंवा त्याला हवाबंद डब्यामध्ये पॅक करणे, अशा विविध प्रक्रिया फळांच्या टिकवण्यासाठी केल्या जातात. यामधून तुमच्या इथं या चित्रामध्ये दाखवलेला आंबा आहे, आंब्याचा रस तयार करणे किंवा आंब्याच्या वड्या तयार करणे, हे सगळं केल्यानंतर म्हणजे फळांवर प्रक्रिया करावी लागते. आणि अशी प्रक्रिया करून बाजारामध्ये जर ही उत्पादनं आपण विकली तर याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचा फायदा आहे किंवा शेतकऱ्याला पैसे मिळतील, अर्थोत्पादन होईल. हे सगळे कृषी विकासातले टप्पे झाले. आतापर्यंत आपण जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, जैवतंत्रज्ञानामध्ये मूलपेशींचं संशोधन, आरोग्यामध्ये झालेली प्रगती किंवा व्यावहारिक उपयोग आणि हे कृषी विकासाचे महत्वाचे टप्पे या पाठामध्ये अभ्यासले. एकूण जैवतंत्रज्ञान दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येसाठी उपकारक आहे हे आपल्या लक्षात येतं. परंतु जसं उपकारक आहे तसं जैवतंत्रज्ञानाचा किंवा कोणत्याही तंत्रज्ञानाचा अतिवापर झाल्यामुळं काही दुष्परिणाम सुद्धा निर्माण झालेले आहेत. आणि त्या दुष्परिणामांवर आपल्याला मात करण्यासाठी किंवा उपाययोजना करण्यासाठी काही नैसर्गिक किंवा पारंपरिक किंवा आपले देशी वाण वापरणं गरजेचं आहे. यासाठी सेंद्रिय शेतीची आवश्यकता आहे, यासाठी आयुर्वेदाची आवश्यकता आहे, यासाठी औषधी वनस्पतींची लागवड करण्याची आवश्यकता आहे, यासाठी नैसर्गिक किंवा निसर्गाकडं
गेलं पाहिजे. म्हणून निसर्गाकडे चला, ही एक निसर्गाची हाक आहे. निसर्गाला जर आपण जपलं तर आपण जपू. दिवसेंदिवस माणूस कृत्रिम बनत चाललेला आहे, पैशाच्या मागे धावत आहे, आरोग्याची हेळसांड होत आहे आणि आपलं आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. हे सगळं झालं, हरित क्रांती झाली, नील क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली, प्रगती झाली, विकास झाला, पण माणसाचं आरोग्य मात्र धोक्यात आले. आणि मग हे टिकवण्यासाठी गरज आहे सेंद्रिय शेतीची, गरज आहे औषधी वनस्पतीची, आणि हे सगळं करत तंत्रज्ञानाचा वापर आपण तारतम्याने आणि विवेकानं करणं गरजेचं आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. परंतु याच्यामध्ये जे आपण अभ्यासलं त्या सगळ्यांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे. परीक्षेसाठी तर महत्वाचंच आहे, परंतु दैनंदिन जीवनामध्ये हे अतिशय महत्वाचं आहे, आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तंत्रज्ञानाचा विवेकी वापर करण्यामधून मानवाची प्रगती आहे, अविवेकी वापर केल्यानंतर मानवाचा नाश आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाठाच्या खाली असणारे सगळे प्रश्नोत्तर व्यवस्थित अभ्यासा, लिहून काढा आणि यावर्षी होणाऱ्या एप्रिल 2021च्या माध्यमिक शालांत परीक्षेसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. हे सगळं आपला या ठिकाणी अभ्यासक्रम संपतो आणि तुम्हाला गरज असेल त्यावेळेस हे सगळे व्हिडिओ पाहण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली. ही संकटामधली संधी आहे, संधीचा आपण उपयोग करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबू.